नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक मस्त आणि खास अशी रेसिपी घेऊन आली आहे. आपल्याला बनवायची आहे गव्हाच्या पिठापासून पॅटी. त्या गव्हाच्या पिठाच्या पॅटीमध्ये मी स्टफिंग टाकणार आहे कोबीचं. तर मग चला बघूया आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते. गव्हाचे पॅटी बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतले आहे ते तुम्हाला सांगते. हा मी कोबी घेतला आहे बारीक चिरून. हे गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ मळतो त्याचप्रमाणे मळून घेतलेलं आहे. हा मैदा आहे. कांदा चिरलाय बारीक, मिरची आहे बारीक चिरलेली, आणि आपल्याला लागणार आहे मॅगी मसाला. याने खूप छान टेस्ट येते. हळदी पावडर, मिरची पावडर, मीठ आणि कोथिंबीर. चला तर मग आपण पाहूया की गव्हाच्या पॅटीसाठी आपल्याला जे स्टफिंग लागणार आहे ते कसं बनवायचंय. बाउलमध्ये कोबी घेऊयात. त्यामध्ये कांदा टाकूया. मिरची टाकू. त्यानंतर लाल मिर्च पावडर टाकू. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागेल त्याप्रमाणेच तुम्ही टाका. हळदी पावडर टाकूया. कोथिंबीर टाकूया. आणि हा आहे मॅगी मसाला, तो पण टाकून घेऊया. आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया. आता हे जे मिश्रण आहे ते आपण एकजीव करून घेऊ. हे पहा, आपलं जे स्टफिंग लागणार होतं ते आपलं तयार झालेलं आहे. आपण चपाती मळून घेऊया. हे पहा, आपल्याला जे स्टफिंग लागणार होतं ते तयार झालेलं आहे. ते साईडला ठेवून आपण चपाती करून घेऊयात. ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो त्याचप्रमाणे बनवायचं आहे. चपाती लाटून तयार आहे. चपातीप्रमाणे मी खूप मोठी केलेली नाही, जरा छोटीशीच केलेली आहे. आपण स्टफिंग भरून घेऊया याच्यामध्ये. हे पहा, पूर्ण स्टफिंग चपातीवर टाकून झालेलं आहे. आता आपण ह्याला फोल्ड करूया. मी आता हे फोल्ड करून घेतलेलं आहे. ते मी स्टीम करायला ठेवते चाळणीमध्ये. याचप्रमाणे आपण दुसरंही पॅटी तयार करून घेऊया.
दुसरी चपाती तयार आहे, त्याच्यावर आपण स्टफिंग घालून घेऊया. स्टफिंग घालून झालंय आपलं. आता आपण याला फोल्ड करून घेऊ. पॅटी आपण स्टीम करायला जे ठेवले होते त्याला 15-20 मिनटं झालेले आहे. आपण पाहूया स्टीम झालेले आहेत का. हे पहा, मस्तपैकी स्टीम झालेले आहे. गॅस बंद करून टाकूया आणि हे थंड करायला ठेवून देऊयात. पॅटी जे मी स्टीम केले होते ते थोडा वेळ थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवले. ते फ्रीजमध्ये थंड होत आहेत, तोपर्यंत आपण इथं मैद्याचं बॅटर तयार करून घेऊया. मैदा, त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकते आणि एकदम थोडी लाल तिखट हे मिक्स करून घेऊ आपण. त्यामध्ये पाणी टाकूया. हे पहा, अशा प्रमाणे आपण मैद्याचं बॅटर तयार केले. पॅटी पण मस्तपैकी थंड झालेले आहेत. आपण ते चिरून घेऊया. आपले पॅटी पण मस्तपैकी थंड झालेले आहेत. आता आपण ते चिरून घेऊया. आता आपले हे पॅटी आपण चिरून घेऊया. हे पहा, हे आपले चिरून झालेले आहेत. आपण जो हा मैद्याचा डो तयार केलेला आहे त्यामध्ये हे जे आपण मैद्याचं बॅटर केलं आहे हे पॅटी आपल्याला त्यामध्ये टाकून मग आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये मिक्स करतीये, मस्त बॅटर ह्याला लावून घेतीये आणि तळायला टाकते. आता हे आपण पलटी करून घेऊया. आणि ह्याला गोल्डन ब्राऊन कलर येतोपर्यंत तळून घेऊया. हे पहा, पॅटी एकदम मस्त असे तळले गेलेले आहेत. ते आपण बाहेर काढून घेऊ. हे बघा, आणि याचप्रमाणे आपण दुसऱ्याही पॅटी तळून घेऊया.
हे पहा, तयार आहेत आपले गव्हाचे पॅटी, ज्यामध्ये आपण स्टफिंग केलेली आहे कोबीची. मस्त दिसत आहेत ना? पटकन तयार करून खा आणि नक्की मला सांगा कमेंट करून कसे झाले ते. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.